मामा निघून गेल्यावर पापया शास्त्री विचार करीत बसले होते. त्यांची पत्नी जवळ येऊन म्हणाली, स्वामी, आता आलेले तुमचे मामा हुबे हो गेल्या वर्षी वारलेल्या मामांसारखे दिसतात नाही का? पापया शास्त्री हादरून उठले. त्यांना एकच मामा होते, ते पण गत वर्ष निधन पावले. आता आलेले हे मामा कोण? माझी बुद्धी केवढ्या भ्रमात फसली. मामाच्या नात्याचे इतर काही नाती असले तरी 100% या मामासारखे दिसणारे कोणी नव्हते. मृत झालेल्या मामांचा प्रेतात्मा तर नाही ना मी पाहिला? त्याच्या हृदयाचे ठोके वाढत चालले. भूतप्रेत पिशाचांच्या मंत्र तंत्राविषयी त्याला काही ज्ञान नव्हते. त्याचे उपास्य दैवत असलेल्या दत्तांच्या अनुग्रहाचे पतन तर होत नाही ना? येणारा पुढचा काळ कष्टदायक तर नाही ना? मामांनी जाता जाता शीघ्र आपण भेटू याची अपेक्षा करतो असे म्हटलेले वाक्य सतत त्याच्या मनास भेडसावू लागले. लवकरच आपण मरण पावून परलोकात आपल्या मामास भेटणार का? या विचारांनी त्याचे मन जड झाले. ओम द्रा दत्तात्रेय नमः मंत्राचा जप त्याने सुरू केला. त्या दिवशी मंत्र जप करणे सुद्धा एकाग्रचित्ताने होत नव्हते. श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यास गेला. दत्तमूर्तीचे ध्यान करण्यास बसल्यावर ध्यानात शिर नसलेली दत्तमूर्ती दिसली. तिथे पण जप करण्यास बसल्यावर मन स्थिर नव्हते. अर्चकाने प्रसाद दिल्यावर असे वाटले की विषपुरीत कलशातून काढून दिले की काय. अर्चक हसत हसत कान्ही म्हणत होते, परंतु पापया शास्त्रीस असे ऐकू येत होते की हा प्रसाद ग्रहण करून लवकर मरण पाव. ते घरी परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नींच्या कपाळावर कुंकू दिसले नाही. मी जिवंत असताना कपाळावरचे कुंकू का बरे काढलेस असे म्हणून तिच्यावर चिडले. रुपया एवढे कुंकू कपाळावर मिरवीत असता पापया शास्त्रींचे चिडणे तिला थोडे विचित्रच वाटले. पापयांस वेड लागले असे म्हणून पिठापुरीत अफवा उठली. किंवदंती अफवा यांचे प्रमाण पिठापुरात जास्त होते. पापयास मानसिक व भूत चिकित्सा सुरू झाली. त्यांना वेड नाही असे पापया पदोपदी सांगत होते, तरी लोक मानण्यास तयार नव्हते. वेडा पण कधी कधी तर्कयुक्त भाषण करतो असे म्हणायचे. पापयाच्या पत्नीस एक उपाय सुचला. तिच्या पतीने अज्ञानवश श्रीपादांची निंदा केली याचे कर्मभोग आहेत असा तिचा निर्धार झाला. पाषाणातील देवास शरण जाण्याऐवजी सशरीर असलेले श्रीपादांच्या शनी जावे असा तिने विचार केला. ती श्रीपादांच्या घरी गेली. श्रीपादांना तिने कडेवर घेऊन लाड केले. कोणी नसल्याची संधी साधून तिने श्रीपादांना आपली दुःस्थिती सांगितली. श्रीपाद म्हणाले, आत्या, या सगळ्याचा एक लहान उपाय आहे. तू माझ्या मातेसमान असल्या कारणाने तुला मी हे रहस्य सांगतो. तू काही वेळ न घालवता नूतन गृहाचे निर्माण कर. तू व मामा वास्तुपूजा करून त्या नूतन गृहात प्रवेश करा. लागलीच सगळे काही बरे होईल. श्रीपादांची अशी आज्ञा झाल्यावर तिने असे सांगण्यास सुरुवात केली की ही विद्या भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे तिच्यावर कोसळली. म्हणून शीघ्रातिशीघ्र स्वतःचे घर बांधायचे असे तिने आपल्या बांधवास पटवून दिले. मग काय विचारता, कोणी एकाने पापयास एक जीर्ण झालेले घर भूदान म्हणून दिले. लागलीच घरातील सगळी संपत्ती, धन इत्यादींचा विक्रय करून जीर्ण घरास पाडून नूतन गृहनिर्माण कार्य सुरू झाले. गृहनिर्माणासाठी ऋण सुद्धा घ्यावे लागले. पर्वतशिला आणून त्यांची शकले करून गृहनिर्माणात वापरण्यात आली. नूतन गृह प्रवेश केल्यावर पापया शास्त्री स्वस्थ झाले.